मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमधल्या आझाद मैदानावरती मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलंय, लढा सुरू केलाय आणि आज त्यांच्या याच आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे। मुंबईमधील मराठा आंदोलकांवरती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली। आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं आहे। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणं शक्य नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। अगदी स्पष्ट सांगतो की जर 10% एससीबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यूएस मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण। सर आता सगळी जी चालली धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली। आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण हो ना, कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल। सगळ्या मराठ्यांना कुणबी करा, असं कायद्यात नाही करता येईल। म्हणजे असं करता येईल की नोंद चपाटी 99% मराठी कुणबी झाली होऊ शकतात, पण एकही मराठा नोंदीशिवाय पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार। कोर्टात जाऊन अडकवायचंय का? असं समाधान हवंय का की एकदा आम्हाला आंदोलन मोकळं करा, द्या की काहीतरी आपण कोर्टात बघत राहू, असं करायचंय का? ते आपण ठरवा। मनोज दादा जरांगेंना असं आवाहन करेन की हे खरंच आहे की आपल्या काही मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, लोकशाही पद्धतीने केलं पाहिजे, पण आपल्या मागण्या मान्य करताना दुसऱ्याची अडवणूक होणार नाही। समजा तुमचं भांडण सरकारशी आहे, तर ते भांडण सोडवण्याची सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं ही काही कार्यपद्धती असू शकत नाही। त्यामुळे माझी विनंती अशी आहे की जे काही आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी दिली आहे, मग आझाद मैदानावर उपोषण करू। दरम्यान मराठा उपसमितीच्या बैठकीवरती मनोज जरांगे